मित्रांनो, आपण आतापर्यंत पैशांचं एटीएम पाहिलं होतं, पाण्याचं एटीएम पाहिलं होतं. आता आपण पहिल्यांदा एक्सप्लोर करणार आहोत मिल्क मिल्कसाठी. तर सर आपल्याला माहिती सांगतील. सर आपलं नाव? शुभम अनिल भोसले. हां, सर आपल्या डिटेलमध्ये माहिती सांगतील. सर आपल्या सर्वात पहिलं मला सांगा, मशिनी जी चालू आहेत मिल्कच्या, ह्याची स्टार्टिंग प्राइस किती आहे आणि कितीपर्यंत जास्त हायेस्ट प्राइस आहे असं मला ते सांगा स्टार्टिंग? एक सुरुवात 2.5 लाखापासून करू शकतात. 2.5 लाखापासून. 5.5-6 लाखापर्यंत आहे मॅक्स. ओके सर, पहिले या मशीन बद्दल थोडं मला सांगा आणि नंतर मग आपण डिटेल्समध्ये बघूया कुठल्या मशीन हां. काय काय प्राइसिंग आहे ते, नाही? हो. हे मशीन बद्दल सांगायचं म्हणजे जर तुम्ही दूध वाटप करत असाल किंवा दूध वाटायचं इच्छा असेल तुम्हाला, तर तुम्ही हे मशीन यूज करू शकता. आता आमचे बरेचसे मॅक्सिमम जे कस्टमर आहेत हे जे डेअरी ओनर्स आहेत किंवा डेअरी फार्म ओनर्स आहेत, हां, म्हणजे ज्यांचा गोठा आहे, दुधाचा गोठा किंवा बरोबर. तबेला आहे, हम्म. ते यूज करतात. तर आपण असे कार्ड्स दिलेले आहेत कस्टमर्सला. हे असे कार्ड्स तुम्ही कस्टमर्सला देऊ शकतात, ज्याच्यावर तुमचं प्रिंट आम्ही करून देणार, ब्रँडिंग. अच्छा, याला किती खर्च येतो साधारणतः कार्ड हे बनवायला? मशीन सोबत तुम्हाला 200 फ्री कार्ड मिळतात. हां. त्याच्या व्यतिरिक्त जर घ्यायचं असेल तर 40 रुपीज प्लस जीएसटी पर कार्डची कॉस्ट आहे. अच्छा, ठीक आहे. ओके. आता हे कार्ड आता समजा तुम्ही इथे लावले, हे तुम्ही डेली कस्टमर्सला वाटप करून द्यायचे कार्ड. ओके. ठीक आहे. तर ते पहिले विचारेल तुम्हाला गाईचं पाहिजे, म्हशीचं पाहिजे का, रिचार्ज करायचंय तुम्हाला. इथं थोडा हे करून बिल. ठीक आहे. आता समजा गाईचं आपण सिलेक्ट केलं, तर ते पहिले विचारेल तुम्हाला 10 रुपयाचं, 20 रुपयाचं पाहिजे, काही ते ML मध्ये पाहिजे, 250, 500, 750. आता समजा 10 रुपयाचं जर केलं तर कस्टमरला 10 रुपयाचं दूध पाहिजे तसं मिळू शकतं. हे तुम्ही 24 तासात 7ही दिवस 365 दिवस कधी पण कस्टमर येऊन दूध घेऊ शकतात. अच्छा. हां. आता याचे काय ऍप वगैरे येते का? कारण आता प्राइसिंग सेट करताना त्याच्यात किती लिटर गेलं पाहिजे हे पण महत्वाचं आहे, बरोबर आहे? हां? आता याच्यामध्ये 2 ऍप मिळणार तुम्हाला. एक हां. तुमचं पर्सनल ऍप जे की माय मिल नावाचं असतं, आणि हां. दुसरं दूध बिल नावाचं ऍप जे की प्ले स्टोअरला कस्टमर डाउनलोड करू शकतो. अच्छा. आता माय मिल ऍप जर असेल तर ते तुम्हाला तुम्ही याच्यावरचं व्हिडिओ आहे ते सेट करू शकता, किंवा दुसरी गोष्ट स्वतःच काही दुसरा म्हणजे 2 टाईपचे दूध आहेत. कोणत्या एटीएम मध्ये, कोणत्या टँक मध्ये कोणतं दूध ठेवायचं ते तुम्ही सेट करू शकता. हां. म्हणजे टँक असाइन करू शकतात, त्याच्यानंतर त्याचं किती रेट आहे ते तुम्ही सेट करू शकता. त्याच्यानंतर कस्टमरचं जे ऍप आहे त्या कस्टमरच्या ऍप मध्ये त्यांनी कितीचा रिचार्ज केलाय ते समजेल. त्यानंतर कोणत्या दिवशी कोणत्या एटीएमच्या कोणत्या टँक मधून किती दूध घेतलंय ते सुद्धा समजेल. अच्छा, म्हणजे मला थोडक्यात हे म्हणायचं की याला तुम्हाला रिचार्ज करायला हवं कार्डला, त्यानंतर तुम्ही रेग्युलर हे वापरू शकता महिन्याचं जे काय असेल ते, बरोबर? हां? राईट. आता हे जे तुम्ही मला दाखवले याची कॅपॅसिटी किती आहे आता सध्याची दाखवते? हे जे आहे हे 150 लिटरचं डबल टॅकीच आहे. हां. पण कस्टमरच्या रिक्वायरमेंट नुसार त्यांनी 200 लिटर म्हशीचं आणि 100 लिटर गाईचं मागितलं होतं. हां. कारण दोन्ही पण इक्वल नाही जात म्हणून. हां. त्याच्यामुळे याच्यात टोटल कॅपॅसिटी 300 लिटर आहे. त्याच्यात 200 लिटर म्हशीचं, 100 लिटर गाईचं. असं ते हे करू शकतो, इकडे तिकडे करू शकतो. करू शकता. वी मेक टेलर मेड मशीन सर. अच्छा. आता ह्याच्यापेक्षा हायेस्ट मध्ये जर कोणाला जास्त प्रोडक्शन पाहिजे असेल, जास्त जर असेल आपल्याकडे 600 डीसी पर्यंत, म्हणजे टोटल 1200 लिटर टँक कॅपॅसिटी, त्याच्यात 600 गाईचं, 600 म्हशीचं एवढं करू शकतो. अच्छा, आता ही जी मशीन दाखवली याची साधारणतः प्राइस किती जाते? याची 4,71,000 इन्क्लुडिंग जीएसटी कॉस्ट. इन्क्लुडिंग जीएसटी का? हो. ओके. आणि अजून एक ती मशीन आहे त्याच्याबद्दल थोडंसं सांगा. ती मॅन्युअली आहे वाटतं? ती जी मशीन आहे ती ॲटमिल मिनी म्हणून मशीन आहे. ती नवीनच लॉन्च केली आहे हां. आपण. तर ती एकतर गाडीवर जे दूध वाटप करत असतील किंवा काउंटर सेल ज्यांचा जास्त आहे, हां. किंवा त्यांना फक्त कॅन मधून 2 ते 3 तासात दूध वाटप करायची, तर त्याच्यासाठी ते मशीन बेनिफिशियल आहे. त्या मशीनचं खासियत अशी की त्याला कोणताही टँक नाही, त्याच्यामुळे त्याची किंमत कमी आहे. हां. तुम्ही 5 लिटर पासून ते 5,000 लिटरचं बीएमसी लावू शकतात त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे त्याला टँक कॅपॅसिटीचं कोणतंही बंधन नाही, किंवा दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये काही दुसरं कार्ड्सचं हे नाही आहे. म्हणजे क्रेडिट बेस्ड बिझनेस आहे. बाकी सगळे त्याच्यात फॅसिलिटीज सेम राहणार. ओके. आता डिलिव्हरीचं जे आहे ऑल ओव्हर इंडिया डिलिव्हरी असेलच, पण हो. आता जी फिटमेंट आहे फिटमेंटसाठी तुम्ही जाता त्याचं जे काय नाही, असेल. गरज नाही. गरज नाही का? कोविड पर्यंत आम्ही स्वतः जायचो. अच्छा. कोविड नंतर आम्ही मशीन इतकं सुलभ आणि सोपं केलेलं आहे की मशीन इज जस्ट प्लग अँड प्ले. अच्छा. हां. ओके. ठीक आहे. ओके, थँक्यू. थँक्यू.